जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल. पहा, जिल्हा न्यायालय भरती सर्व पदांसाठी महत्त्वाचा प्रश्नसंच आहे. पहा, हमाल भरती असेल, शिपाई भरती असेल, इतर सर्व पदांसाठी महत्त्वाचा प्रश्नसंच आहे. त्यामुळे संपूर्ण प्रश्न पाहून घ्या. पहा, प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रात दिव्यांगासाठीचे पहिले न्यायालय कुठे सुरू झालेले आहे? तर लक्षात घ्या, पुणे या ठिकाणी सुरू झालेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिले ई कोर्ट कुठे सुरू करण्यात आलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तुळजापूर या ठिकाणी, जिल्हा धाराशिव या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले ई कोर्ट सुरू करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जनगणनेवर हमखास प्रश्न विचारले जातात. पहा, 2011च्या जनगणनेमध्ये साक्षरतेमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक होता? तर लक्षात घ्या, साक्षरतेमध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक होता 2011च्या जनगणनेमध्ये. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय जे आहे ते कलकत्ता आहे. आताचं नाव आहे कोलकाता. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, नीती आयोगाचे CEO म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर BVR सुब्रमण्यम यांची नीती आयोगाचे CEO म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, बऱ्याचशा परीक्षेला हा प्रश्न हमखास विचारतात. तर कळसुबाई या शिखराची उंची किती मीटर आहे? पहा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. त्याची उंची किती मीटर आहे? तर लक्षात घ्या, 1646 मीटर एवढं उंच आहे कळसुबाई शिखर, आणि ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतात सर्वप्रथम जिल्हा न्यायालय स्थापन करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? तर लक्षात घ्या, जिल्हा स्तरावर सर्वप्रथम न्यायालय स्थापन करण्याचे जे श्रेय आहे ते वॉरन हेस्टिंग्ज या गव्हर्नर जनरलला देण्यात येत आहे किंवा दिले जाते. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणास असतो? तर लक्षात घ्या, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जी काय आहे संख्या निश्चित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिले ई कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? तर आपण पाहिले पहा, महाराष्ट्रातील पहिले ई कोर्ट तुळजापूर, जिल्हा धाराशिव या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. तर आता भारतातील पहिले ई कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? तर हैदराबाद, लक्षात घ्या, हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाचा असतो? तर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. बडतर्फ असेल आणि नेमणूक असेल, नेमणूक करण्याचा देखील अधिकार राज्यपालांना असतो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतात उच्च न्यायालयांची संख्या किती आहे? तर लक्षात घ्या, IMP प्रश्न आहे. भारतात उच्च न्यायालयाची संख्या 25 एवढी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? तर लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातलेला आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक असे कोणास म्हटले जाते? तर विठ्ठल सखाराम पागे यांना रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपण जे काही IMP प्रश्न आहेत जिल्हा न्यायालय सर्व पदांसाठी ते प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर देखील करा. धन्यवाद.